सोयाबीन पिकाला अशा पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादन एकदम जास्त होते, उत्पादन वाढते। सोयाबीन पिकाला अशा पद्धतीने पाणी द्या, यामुळे जेणेकरून कमी पाण्यात जास्त उत्पादन होते, पाणी वाया जात नाही, जमिनीची धूप होत नाही, क्षार जमिनीतलं वाहून जात नाही आणि पिकाची वाढ लवकर होते आणि उत्पन्न एवढं भरघोस मिळतं, जास्त उत्पन्न आणि जास्त हे होतं कमी खर्चात कमी पाण्यात। तर अशा पद्धतीने अशा स्प्रिंकलरच्या पद्धतीने पाणी दिल्यास जास्त उत्पादन होतं सोयाबीन या पिकाचं। बघा, हे करून पहा, उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ होते। बघा, हे स्प्रिंकलर पद्धतीने पाणी कमी पाण्यात जास्त, म्हणजे आपण जेवढं मोकाट पद्धतीने पाणी देतो त्या पाण्यामुळे जमिनीची धूप होते, जमीन वाहून जाते, पिकांना पण हे होत नाही, जमिनीतले क्षार खनिज काय लोह फॉस्फरस वगैरे वाहून जातं, खत घातलेलं वाहून जातं। या पद्धतीमुळे खूप चांगला फायदा होतो, वाहून जात नाही, जमिनीची धूप होत नाही, जमीन कडक येत नाही किंवा मातीची धूप होत नाही, माती वाहून जात नाही, आलवार जमीन असते, त्यामुळे पिकात ह्याच्यात जास्त उत्पन्न होतं। पहा, ही पद्धत खूप चांगली आहे, या पद्धतीने पाणी द्या आणि उत्पन्न वाढवा। शेतकऱ्यांना आता आमचा अनुभव तर आम्ही सांगत आहे।